बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. या 16व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे सूर असुर वियोग योग. म्हणजे या अध्यायामध्ये सूर व असुर, अध्यायाचं नाव परत सांगतो, दैवसूर संपत्ती विभाग योग असं या अध्यायाचं नाव आहे. दैव आणि सूर, सूर म्हणजे असुर व त्यात सायलेंट आहे. दैव आणि असुर संपत्ती विभाग योग असं याचं नाव आहे. तर म्हणजे दैवी शक्ती आणि असुरी शक्ती, दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती याचा संपूर्ण उहापोह, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण माहिती या अध्यायामध्ये आलेली आहे. आता ही माहिती का वाचायची? याचा काय उपयोग आहे? याचा काय फायदा आहे आपल्याला? तर याचा फायदा हा आहे की याच्या हे वाचल्यानं आपल्याला ज्ञान मिळतं. आता ज्ञानाची गरज काय? तर पाठीमागच्या 15व्या अध्यायात आपण पाहिलं की ज्ञान असल्याशिवाय आपण मोक्षाच्या मार्गावर, आत्मज्ञानाच्या मार्गावर चालू शकत नाही. पाठीमागच्या भागात आपण पाहिलं, पाठीमागच्या अध्यायात 15व्या अध्यायात आपण पाहिलं की आत्मज्ञानाच्या मार्गावरचा प्रमुख अडथळा तो म्हणजे हा संसार आहे. त्या संसाराला उदाहरण म्हणून भगवंतांनी संसार वृक्ष, त्या वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. मग तो वृक्ष तोडायचा आणि आत्मज्ञानाच्या मार्गावरची प्रमुख बाधा दूर झाल्यानंतर त्या मार्गावर आपण चालायचं. पण आपण जरी आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असू, संसारापासून मुक्त झालो म्हणून काय सगळ्यांनाच मोक्ष मिळतो का? तर असं नाही. त्यासाठी अट आहे की तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. मग ज्ञान म्हणजे नेमकं काय? तर ते सोप्या भाषेत, अगदी सोप्या ह्याच्यानं हे 16व्या अध्यायात हा सुलभ मार्ग सांगितलेला आहे की कोणत्या मार्गाने तुम्ही मोक्षास जाऊ शकता, कोणत्या मार्गाने तुम्ही स्वरूपास प्राप्त करू शकता. त्यासाठी हा 16वा अध्यायाचा आपण अध्ययन करायचा आहे. या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांना सूर्याची उपमा देऊन त्यांचं वर्णन केलेलं आहे. सूर्य जसा सर्व सृष्टीला तारक आहे, तसंच तद्वत तुम्ही मला जे ज्ञान दिलेलं आहे त्यामुळं मी ही भगवद्गीता याचं विवेचन करू शकतो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की हे गुरु, तुमची आणि सूर्याची तुलना होऊ शकत नाही. दोघांना एका पारड्यात आपण ठेवू शकत नाही, कारण तुमचा अधिकार सूर्यापेक्षाही थोडा जास्तच आहे. एवढं ते आपल्या गुरूंना मानतात आणि हे त्यांना नम्रपणे सांगतात. आणि आपली कृपा असल्याशिवाय मी ही जी गीता आहे त्याच्यावर भाष्य करू शकणार नाही. अशा पद्धतीने ते आपल्या गुरूंची स्तुती करून हे गीतेचं जे भाषांतर आहे, गीतेवर जे लिहिलेले ज्ञानेश्वरी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आता पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उद्देशून म्हणतात की हे जे दैवी आणि असुरी ही जी संपत्ती आहे
त्याचं मी तुला वर्णन करून सांगतो. आता ही जी दैवी संपत्ती आहे, त्यानं काय फायदा होणार आहे? तर एक कुटुंब कसं तरी आपण जगू शकतो ठीक आहे. पण अनेक कुटुंब एकत्र येऊन व्यवस्थित जगण्यासाठी ही दैवी संपत्तीची आवश्यकता असते. आणि तेच सर्वांना सुख देणारी आहे, अशी ही दैवी संपत्ती आहे. आता दैवी संपत्ती म्हणजे नेमकं काय? तर काही गुण आपल्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या ठायी हे गुण असणं आवश्यक आहे. ते काय-काय गुण आहेत, की जे आपण काल पाहिले. त्यातला पहिला गुण अतिशय महत्त्वाचा, ते म्हणजे अभय. दुसरं आहे चित्तशुद्धी. तिसरं ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता. ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता. पुढचा आहे दातृत्व. नंतर आहे बाह्य इंद्रियांचा संयम. नंतरचा गुण आहे यज्ञ. नंतर वेदांचे सार्थ पठन, तम आणि सरळपणा. आता यातले एक मी तुम्हाला परत थोडंसं वर्णन करून सांगतो. अभय म्हणजे काय? की भयाच्या विरुद्ध हा शब्द आहे अभय. म्हणजे न घाबरणे. कशासाठी उपयोग आहे याचा? तर आपण कर्म करते वेळी जर आपल्या मनात जर अहंकार उत्पन्न होऊ दिला नाही, तर आपल्याला संसाराचे भय वाटणारच नाही. म्हणून अहंकार उत्पन्न होऊ द्यायचा नाही. त्यासाठी उदाहरण देताना भगवंत सांगतात की महापुरात उडी घातली नाही तर बुडण्याचे भय नाही. तसेच मनात जर अहंकारच उत्पन्न तुम्ही होऊ दिला नाही, तर संसाराचे भय राहत नाहीत. आणि दुसरा यातला अभयचा हे आहे ते म्हणजे अद्वैतपणा. म्हणजे मनात कुठलाही भेद असता कामा नये. मन कसं अद्वैत असलं पाहिजे, सगळ्यांसाठी समान आपण विचार करता यायला पाहिजे. म्हणजे हे दोन्ही गुण ज्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे यालाच म्हणतात अभय. आता दुसरा गुण, प्रमुख गुण म्हणजे शुद्ध बुद्धी. या शुद्ध बुद्धी म्हणजे काय? मनात कुठलेही संकल्प किंवा विकल्प नसावेत. जसं की प्रतिपदेनंतर प्रतिपदेची सुरुवात अमावास्येनंतर जी होते त्याच्या मधला जो काळ असतो, त्यावेळेस चंद्र जसा निजरूप असतो, तसं आपलं मन असलं पाहिजे. संकल्प व विकल्प दोन्ही ज्या ठिकाणी उरलेले नाहीत किंवा रजोगुण व तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झालेले आहेत व ज्या बुद्धीस स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे. आता पुढचा गुण आहे तो म्हणजे ज्ञान किंवा योग. बघा आपण 8व्या अध्यायात 8व्या आता नक्की आठवत नाही. पण त्यात आपण पाहिलेलं की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे ज्ञान योग, दुसरा आहे तो अष्टांग योग. त्याला इथे योग म्हणलेला आहे. तर या दोन्हींच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर असली पाहिजे. म्हणजे योग सुद्धा आवश्यक आहे आणि ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. इंद्रिय वर्गांनी आवडते किंवा नावडते विषय दाखवले असताही ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही, म्हणजेच इंद्रिय निग्रह, स्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे, यालाच सत्वशुद्धी असे म्हणतात. हा तिसरा गुण आहे. आणि चौथा गुण जो आहे तो ज्ञान किंवा योग. या दोन्हींपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल, त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी. कोणताही मार्ग वापरा, ज्ञानाचा किंवा अष्टांग योगाचा. आणि पुढचा आहे तो म्हणजे विकल्प रहित असणे. म्हणजे भगवंताशिवाय दुसरा कुठला विकल्प नाही. भगवंत हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट आहे. भगवंताची प्राप्ती करणे, भगवंताच्या स्वरूपास प्राप्त होणे,
हा एकच मार्ग आहे, दुसरा विकल्प कोणताही नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. याच्यावर ठाम विश्वास असणे म्हणजे विकल्परहित. विकल्परहित होऊन काय करायचं? ज्ञान किंवा योग यांच्या ठिकाणी वतनदार म्हणजे इमानदार होणे हा तिसरा म्हणजे ज्ञानयोग आहे. आता पुढचं आपण पाहिलं, हा झाला चौथा चौथा गुण जो आवश्यक आहे. आता पाचवा गुण काय आहे बघा? पाचवा गुण आहे तो म्हणजे दम. आता दम म्हणजे काय? की नाही, त्या पाचवा गुण आहे तो म्हणजे दान. आता दान म्हणजे कशा पद्धतीने दान असावं? तर वृक्ष जसा आपली पाने, फुले, सावली, मुळ्या सगळं काही इतरांना कोणत्याही अटीशिवाय देण्याची प्रवृत्ती त्याच्यात ठायी असते. तो कोणालाही विनमुख करत नाही. त्याला म्हणायचं दान. मग आपण कसं करायचं? की आपला एखादा शत्रू जरी असला आणि तो कुठल्या अडचणीत असला तरी सुद्धा त्याला विनमुख करून जाऊ द्यायचं नाही. याला म्हणायचं दान. त्यानंतरचा लक्षण आहे पाचवं ते म्हणजे दम. की मनापासून संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन दमलेल्याचे त्याच्या मनोरथाप्रमाणे समाधान करणे त्यालाच दान असे म्हणतात हे आपण पाहिलं. व ते मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचे अंजन आहे. म्हणजे दानाशिवाय तुम्हाला मोक्ष मिळत नाही. आता दमाची लक्षणं. ज्याप्रमाणे शस्त्र धारण करणारा शत्रूचा नाश करतो त्याप्रमाणे विषय व इंद्रिये अर्थात हा आजचा भाग आहे. दमाची लक्षणं आपण जे पाहणार आहोत. आजचा भाग आपण चालू करूयात. भाग नंबर 4, ओवी नंबर 88च्या पुढं. पहिल्यांदा आपण ओव्या वाचूयात आणि मग दमाची लक्षणं आपण लक्षात घेऊयात. कालपर्यंत आपण 87 ओव्या वाचलेल्या होत्या. श्लोक नंबर 1 चालू आहे. आज 88च्या पुढे आपण ओव्या वाचणार आहोत. भाग नंबर 4, ओवी नंबर 88च्या पुढे. तरी विषयेंद्रिया मिळणी करुणी घापे वितुटणी जैसे तोडीजे खड्गपाणी पारकेया तैसा विषय जातांचा वारा वाजो नेजिदे इंद्रियद्वारा इये बांधुनी प्रत्याहारा हाती ओपी आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी सुईजे दाही ही द्वारी वैराग्याची श्वासोश्वासाहुनी बहुवसे रते आचरे खरपुसे वसंतिता रात्रंदिसे नाराणुक जया पै दमू ऐसा म्हणिपे तो हा जाण स्वरूपे यागार्थी संक्षेपे सांगो ऐके तरी ब्राह्मण करुजी धुरे स्त्रिया कादिक पैल मेरे माझे रे अधिकारे आपुलेनी जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधी अजिजे. आता याचा आपण अर्थ वाचू. आता आपण दमाची लक्षणं लक्षात घेऊयात. की ज्याप्रमाणे शस्त्र धारण करणारा शत्रूचा नाश करतो त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचे जे ऐक्य झालेले असते त्याचा जो वियोग करतो त्याचप्रमाणे इंद्रियांद्वारा येणाऱ्या विषयांचा वारा देखील लागू देत नाही व सर्व इंद्रिये प्रत्याहाराच्या ताब्यात बांधून देतो. थोडक्यात काय? दम म्हणजे काय? धैर्य. धैर्य कशाच्या संदर्भात सांगितलेलं आहे? इंद्रियांच्या संदर्भात सांगितलेलं आहे.
म्हणजे काय? इंद्रिय निग्रह करणे. हे यात प्रमुख सांगितलेलं आहे. इंद्रिय निग्रह, इंद्रिय हे प्रत्याहाराच्या ताब्यात बांधून ठेवता आली पाहिजे. चित्ताच्या आत घडून गेलेली जी प्रवृत्ती ती 10 इंद्रियांच्या द्वाराने वैराग्य रूप अग्नीत आत घालून बाहेर काढतो. श्वासोश्वास बंद करण्याहूनही योग्यांची जी अति कठीण व्रते त्यांचे उत्तम रीतीने जो रात्रंदिवस आचरण करतो ते दम म्हणून ज्याला म्हणतात ती याची लक्षणं आहेत. दमाची लक्षणं पहिलं म्हणजे इंद्रिय निग्रह, दुसरं म्हणजे योग्यांप्रमाणे श्वासोश्वास बंद करूनही म्हणजे काय प्राणायाम थोडक्यात. प्राणायाम ते ही सगळी दमाची लक्षणं आहेत. आणि याचं जो रात्रंदिवस आचरण करतो. आता पुढचं लक्षण आहे ते म्हणजे 6वं लक्षण आहे ते म्हणजे ज्ञान यज्ञ यज्ञ. आता यज्ञ म्हणजे काय आपण बघूयात. आता यज्ञ म्हणजे काय ते संक्षेपाने सांगतो ऐक. हे सगळं जे आहे ना हे हे जे ज्ञान आहे, हे जे संभाषण सुरू आहे ते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये सुरू आहे. कुठं सुरू आहे? तर युद्धाच्या मैदानामध्ये. हे कोण पाहतंय? हा संजय पाहतोय. हे संजय ऐकतोय. हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. संजय हे सगळं ऐकून बघून त्याच्या दिव्य दृष्टीनं बघून ऐकून कोणाला सांगतोय? धृतराष्ट्रास सांगत आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीनं ही सर्व गीता आहे. हे जे उपदेश आहेत हे सर्व गीता आहे. ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेलं आहे. त्याचं हे सर्व कविता रूपी भाषांतर प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. त्याचं आपण सध्या वाचन करत आहोत. 16वा अध्याय सुरू आहे. किती गहन ज्ञान आहे बघा की यात ही जी सगळी आपण लक्षणं वाचत आहोत ही दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्तीची सगळी लक्षणं आपण वाचत आहोत. पुढचं लक्षण आहे ते म्हणजे यज्ञ. आता यज्ञ म्हणजे काय ते संक्षेपाने सांगतो असं भगवंत म्हणतायत अर्जुनास. तर ब्राह्मण व स्त्रियादिक यांच्यामधील सर्वांनी आपल्या अधिकारानुरूप ज्या उक्त दैवतांचे पूजन व धर्म असतील ते यथाशास्त्र विधीने आचरावे. आता यज्ञ वगैरे कोण करतात? हे दीक्षित करतात म्हणजे ब्राह्मण करतात. ठीक आहे. प्रामुख्याने ब्राह्मणात ते जे दीक्षित असतात ते यज्ञ करतात आणि यज्ञामध्ये जी आवश्यक गोष्ट आहे ते मागतात. इथं काय सांगितलेलं आहे की ब्राह्मणांनी यज्ञ करावा. कसा? त्यांच्या अधिकारानुरूप हा यज्ञ करायचा आणि आपापल्या उक्त देवतांचे म्हणजे आपले जे कुळातील जे देवता आहेत त्यांचं पूजन करायचं. कसं? यथाशास्त्र विधीने करायचं. सर्व शास्त्रोक्त पद्धतीने करायचं. पुढं काय सांगितलंय बघा. ज्याप्रमाणे ब्राह्मणाने षटकर्माचे आचरण करावे व शूद्राने त्यास वंदन करावे हाच त्यांचा यज्ञ होय. यज्ञाची मांडणी यज्ञाचे सर्व यथासांग मंत्रोच्चार वगैरे हे ब्राह्मणांनी करायचे आणि त्या यज्ञाला वंदन हे शूद्रांनी करायचे. हाच त्यांचा यज्ञ आहे. म्हणजे ब्राह्मणांचा यज्ञ हा यज्ञ करणे म्हणजे यज्ञ आहे आणि क्षुद्रांचा यज्ञ म्हणजे ब्राह्मणांनी केलेल्या यज्ञाला वंदन करणे हा शूद्रांचा यज्ञ होय आणि त्या दोघांसही त्यांच्या यशाचे सारखे फळ मिळते. आता क्षुद्रांनी यज्ञ केलेला नाहीये म्हणून त्याला फळ मिळणार नाही असं आहे का? तर नाही. त्यानं फक्त हात जोडून वंदन जरी केलं तरी सुद्धा ब्राह्मणांप्रमाणेच त्या यज्ञाचे फळ
त्या क्षुद्रास सुद्धा मिळते. त्याचप्रमाणे आता आपण पुढच्या ओळी वाचूयात आणि पुढचं आपण लक्षात घेऊयात. जैसा द्विज षटकर्मे करी क्षुद्र तया ते नमस्कारी की दोहो सही सरोबरी निपिजे यागो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विष फलाशेचे न घापे माझी आणि मी करता ऐसा भावो नेदिजे देहाचे निद्वारे जाओ ना वेदाज्ञेसी तरी ठावो होई जे स्वये अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र ज्ञान साज्ञो कैवल्य मार्गाचा अभिज्ञू सांगाती हा आता चेंडुवे भूमी हाणिजे हे नव्हे तो हाता आणिजे की शेती बी विखुरजे परी पिकी लक्ष. त्याचप्रमाणे अधिकार परत्वे विचार करून सर्वांना आपापले यज्ञ करावे, परंतु फलाशेचे विष त्यात घालू नये. काय सांगितले बघा, ब्राह्मणाने यज्ञ करायचा, क्षुद्राने त्याला नमस्कार करायचा, दोघांनाही त्या यज्ञाचे फळ मिळते. प्रत्येकाने आपापल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ करावे, पण फळाची आशा धरू नये. म्हणजे यात काय सांगितले, फलाचे विष त्यात घालू नये. म्हणजे काय, फलाची अपेक्षा करायची नाही. यज्ञ करायचं, आपलं कर्म करायचं, पण फळाची अपेक्षा करायची नाही. हेच तर आपलं चुकतंय. आपण घाई गडबडीनं यात्रेला जातो, पांडुरंगाला जातो, नाही मला आषाढी चुकवायची नाही, मला कार्तिकी चुकवायची नाही, म्हणजे म्हणून आपण कितीतरी यज्ञ त्रास सोसून आपण भगवंताच्या चरणापर्यंत जातो, पांडुरंगाच्या चरणापर्यंत जातो, 4-4 तास बारीमध्ये लाईनीमध्ये थांबतो आणि हे सगळं केलेलं कष्ट, हे सगळं केलेला त्रास एका चुकीनं आपण सगळा त्रास हा वाया जातो. काय चूक करतो आपण, तर भगवंताच्या पायाशी आपण जातो आणि म्हणतो, देवा माझं इच्छित फल मला मिळू दे, देवा माझा बंगला होऊ दे, देवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, देवा मला संपत्ती मिळू दे, देवा अजून कितीतरी आपण आपल्या इच्छा, आपलं मागणं आपण त्या देवाच्या चरणी, देवासमोर आपण ते व्यक्त करतो. हीच पहिली चुकी असते आपली. थोडक्यात काय, तर भगवंतापाशी किंवा यज्ञ करून आपण आपली इच्छा कुठलीही व्यक्त करायची नसते. हे इथं सांगितलेलं आहे की याला काय म्हणलेलं बघा, विष म्हणलेलं आहे. फलाशेचे विष त्यात घालू नये. म्हणजे फलाची कोणतीही अपेक्षा करायची नाही. तुम्ही कर्म करा, भगवंताकडे जा, पांडुरंगाच्या पाया पडा, नमस्कार करा, या. आणि याच्याही पलीकडे जर तुम्हाला जायचं असेल तर नमस्कार करा आणि इतरांच्यासाठी काहीतरी मागा, या समाजासाठी काहीतरी मागा. समाजात जो अन्याय सुरू आहे तो होऊ नये हे मागा, दुष्काळ पडू नये हे मागा, किंवा कोण आपलं आपतेष्ट असेल, त्याचा काय ऍक्सिडेंट झाला असेल, आजारी असेल तर त्याचे प्रकृती स्वास्थ्य मागा. ही प्रार्थना खरंच कामाला येते. इतरांसाठी केलेली प्रार्थना कामाला येते, स्वतःसाठी केलेली येत नाही. प्रार्थनेमध्ये अतिशय शक्ती आहे, पण ती इतरांसाठी करायची असते. इथं पण तेच सांगितलेलं की हे सगळं कर्म करा, यज्ञ करा, पण फलाचे विष त्यात घालू नका. आणि या यज्ञाचा कर्ता मी आहे असा देहाच्या द्वाराने मनात भाव उत्पन्न होऊ देऊ नये. म्हणजे काय, मी आला की संपलं, अहंकार आला.
या यज्ञाचा करता या या याचा करता मी आहे असा अहंकार जरा सुद्धा उत्पन्न होऊ द्यायचा नाही. किती सूक्ष्म रीतीने अगदी काट्यानं काटा काढलाय बघा. भगवंत काय म्हणतात, की तुमच्या मनातला अहंकार थोडा सुद्धा बाहेर डोकावताच कामा नये. मी हा शब्द सुद्धा तुमच्या तोंडातून यायला नाही पाहिजे. मीच्या पुढं जी विशेषणं येतात, ती स्तुतियुक्त असता कामा नये. म्हणजे काय? स्वतःची स्तुती करणारी जर तुम्ही स्वतःच्या पुढे विशेषणं वापरली, तर तुमचा अहंकार धगधगत जागा होतो. मी म्हणायचंच नाही असं नाही, मी म्हणा. पण मीच्या पुढं अशी विशेषणं वापरायची, की ज्यात आपली कमतरता दिसली पाहिजे. उदाहरणार्थ उदाहरणार्थ, की मी काय एवढा जास्त देखणा नाहीये किंवा मला अजून बरंच काही शिकायचं आहे किंवा मी एवढा हुशार नाहीये. मला अजून थोडंसं वाचन करायला हवं. माझ्यात बऱ्याचशा कमतरता आहेत. आपण काय करतो इतरांशी तुलना करतो स्वतःची आणि त्याच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं घडतं अहंकारानं. तुलना अवश्य करा. पण तुलना करताना आपण त्याच्यापर्यंत जा त्याच्यातले चांगले गुण बघा आणि आपल्यातले वाईट गुण बघा. ही योग्य तुलना असते. म्हणजे हा प्रगतीचा मार्ग झाला. तुम्हाला जर तुमच्या उणिवा दिसला तर तुम्ही त्यात सुधारणा करून तुमच्या उणिवा तुम्ही भरून काढणार आणि तुम्ही रोज थोडं चांगलं बनत जाणार. तुम्ही दुसऱ्यातले अवगुण बघणार आणि स्वतःतले गुण बघणार तर तुमचा ऱ्हासच आहे. रिव्हर्स गिअर टाकला तुम्ही. तुम्ही पाठीमागे चाललेला आहात. तुलना करताना समोरच्यातले चांगले गुण बघा आणि ते गुण आपल्यात कसे येतील हे जर बघत हे या पद्धतीने जर प्रयत्न केले तर यात अहंकार अजिबात नाही. आणि तुम्ही जर इतरांच्या मध्ये जर चांगले गुण पाहिले आपसुकच आपण त्याची स्तुती करतो, की तू किती चांगला आहेस. तुझे मित्र भरपूर आहेत. कारण तुझा स्वभाव मृदू आहे, गोड आहे. तू सगळ्यांचा आदर करतो. हे आपण आपोआप बोलून जातो दुसऱ्याची स्तुती तोच करतो, की ज्याच्या मनामध्ये अहंकार नसतो. आणि ज्याला स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यायची असते. तो समोरच्याची स्तुती एवढ्यासाठी करतो, की ते गुण माझ्यामध्ये यायला हवेत. आणि अहंकारी व्यक्ती कायम दुसऱ्याला दूषणं देत असतो. तू असा आहेस, तू तसा आहेस, तू वाईट आहेस, तू खराब आहेस, तुला नीट बोलता येत नाही, तुला नीट वाचता येत नाही. हे दूषणं जे देतात ते अहंकारी असतात लक्षात ठेवा. आणि त्यांचा कधीही उद्धार होत नाही. हीच लक्षणं म्हणजे दैवी लक्षणं आहेत. हेच इथं सांगितलेलं आहे. हेच तर आपल्याला आपल्यामध्ये आणायचं आहे. तर इथेही तेच सांगितलेलं आहे, की काय काय म्हणतात बघा, की यज्ञ करायचं पण फलाचे विष त्यात घालू नये आणि यज्ञाचा कर्ता मी आहे असे भाव उत्पन्न सुद्धा होऊ द्यायचे नाहीत. मनात अहंकार यायलाच नाही पाहिजे. यायच्या अगोदरच भगवंत म्हणतात, की हे करायचं नाही म्हणून. अहंकारात डोकं वर काढूच द्यायचं नाही. अतिशय मोठा शत्रू. माणसाचा अतिशय मोठा शत्रू म्हणजे अहंकार. आता अहंकार म्हणजे नेमकं बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यासाठी हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, की मीच्या पुढं चांगली विशेषणं लावलं म्हणजे अहंकार आणि तूच्या पुढं चांगली विशेषणं लावणं म्हणजे स्वतःच्या मध्ये सुधारणा करून घेण्याची ही लक्षणं आहेत. तर इथे सांगितलेलं की अहंकाराचा भाव उत्पन्न होऊ द्यायचा नाही. तथापि वेदांच्या सर्व आज्ञा स्वतः पाळाव्यात. दुसऱ्याला सांगायच्या नाहीत आज्ञा. हे कर, ते कर. वेदात हे सांगितले नाही. स्वतः पाळायच्या त्या आज्ञा. अर्जुना, यालाच शास्त्रज्ञ, यालाच सशास्त्र यज्ञ
असं म्हणतात. कळलं? सशास्त्र यज्ञ म्हणजे काय? की ब्राह्मणांनी यज्ञ करायचा, क्षुद्रांनी त्याला नमस्कार करायचा. सगळी फळं आपल्याला मिळतात, पण फळाच्या आशेनं काही करायचं नाही. आणि मी हे केलं असा अहंकार मनामध्ये उत्पन्न होऊ द्यायचा नाही. आणि वेदात सांगितलेल्या सर्व आज्ञा पाळायचा. यालाच म्हणतात सशास्त्र यज्ञ, शास्त्रोक्त यज्ञ. व हा मोक्ष मार्गाचा जाणता असून सोबती आहे. आता लक्षात आलं सशास्त्र यज्ञ म्हणजे काय ते? तर हे अशा पद्धतीनं आता तुमच्या लक्षात थोडं येत असेल की ही दैवी जी संपत्ती आहे म्हणजे काय आहे? की स्वतःमध्ये काय चांगले गुण अपेक्षित आहेत, ती म्हणजे ही दैवी संपत्ती. यात किती गोष्टी सांगितल्यात बघा. अहंकार नसला पाहिजे. मनामध्ये जरा सुद्धा अहंकार येता कामा नये. फळाची अपेक्षा करायची नाही. आपण जर अगदी तटस्थपणे स्वतःचं जर अवलोकन केलं, तर दैवी गुण एकही नाही आपल्यामध्ये, असं तुम्हाला जाणवेल. दैवी संपत्ती आपल्यात काहीच नाहीये. म्हणून याचं अध्ययन करायचं की एक गुण आता आपल्याला आपल्यामध्ये आणायचे आहेत. ना तरी ठेविले देखावया, आदर कीजे दिविया, का शाखा फळे यावया, संपिजे मूळ. हे बहु असो आरिसा, आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती बहुवसा, उटिजे प्रीती. तैसा वेद प्राप्ती प्राप्त्यू जो ईश्वरू, तो देया वया लागी गोचरू. श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे, तेची द्विजासीच बहुसूत्र. एरा स्तोत्र का नाम मात्र, नाम मंत्र. आवर्तने पवित्र, पावावया तत्व. पार्थागा स्वाध्यायो, बोलिजे तो हा म्हणो, म्हणो म्हणे देवो. आता तप शब्दाभिपरावो, ऐक सांगो. आणि आता खेळणारा चेंडू भुईवर आपटतो, तो उगीच न फेकता हातात परत यावा या हेतूने आपटतो. एखादा मुलगा चेंडू खेळतोय, तो जमिनीवर आपटतो का? तर परत तो उसळी येऊन आपल्या हातात यावा म्हणून. किंवा शेतकरी शेतात जे उत्तम धान्य पेरतो, ते पिकाकडे लक्ष देऊन जमिनीत टाकतो. शेतकरी काय करतो की शेतामध्ये उत्तम धान्य पेरतो, किंवा ठेवलेली जिन्नस दृष्टीस पडावी या हेतूने जसा कोणी हातात दिवा घेतो. आपण एखादी गोष्ट शोधताना हातात दिवा घेऊन शोधतो, अथवा झाडांच्या मुळाशी त्याला फांद्या व फळे जसा वरचेवर प्रीतीने एखादा मनुष्य तो स्वच्छ पुसतो. आपलं स्वरूप आरशामध्ये पाहण्यासाठी आरसा पहिल्यांदा नीट पुसावा लागतो. तर आपलं प्रतिबिंब, आपली प्रतिमा आरशामध्ये नीट व्यवस्थित स्पष्ट दिसते. म्हणून आरसा व्यवस्थित साफ करावा लागतो. त्याचप्रमाणे आता ही सगळी उदाहरणं कशासाठी सांगितलेली आहेत? कुठली कुठली उदाहरणं? मुलगा चेंडू आपटतो, नंतरनं दिवा शोधण्यासाठी जसं आपण हातात दिवा घेतो तसं, किंवा झाडाच्या मुळाशी फांद्या आपण पाणी घालतो, किंवा आरसा स्वच्छ करतो. हे कशासाठी? त्याचप्रमाणे वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे, तो आपल्यास प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करावा. म्हणजे वारंवारता हवी.
रिपिटेशन हवं. एकदा वाचलं सोडून दिलं असं नाही. तसंच ही दैवी लक्षणं जी आपण वाचत आहोत, दैवी जी संपत्तीची लक्षणं आपण वाचत आहोत, ही तुम्ही रोजच्या रोज याची आठवण, मनन केलं पाहिजे. तर ते हळू-हळू तुमच्या मनात मुरत जाणार आहे. आणि मग हळू-हळू आपलं व्यक्तिमत्व हे दैवी बनणार आहे. चांगलं बनणार आहे. दैवी त्यावेळेस बनेल ज्यावेळेस हळू आपल्यातली आसुरी लक्षणं निघून जातील. आलं लक्षात? म्हणून ही वारंवारता म्हणजे रिपिटेशन हे महत्वाचं आहे. तेच इथं सांगितलेलं आहे, की वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले ते आपल्यास प्राप्त व्हावे म्हणून वेदांचा सतत अभ्यास करावा, सारखा अभ्यास करावा. ब्रह्मप्राप्ती होण्याकरिता ब्राह्मणांनी ज्याला स्वाध्याय म्हणतात ते हेच होय. स्वाध्याय म्हणजे काय? जो पुढचा गुण आहे, जो 7वा गुण आहे तो हा. स्वाध्याय म्हणजे काय? पहिला आपण काय वाचलं? सहशास्त्र यज्ञ. कसा करायचा? ब्राह्मणाने यज्ञ करायचं, शूद्राने नमस्कार करायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही, मनात अहंकार उत्पन्न होऊ द्यायचा नाही, मी केलं असं दाखवायचं नाही आणि वेदांनी सांगितलेले सर्व आज्ञा पाळायचं. याला म्हणतात सहशास्त्र यज्ञ. पुढचं काय सांगितलेलं आहे? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? की वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे ते तो आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करणे आणि ब्रह्मप्राप्ती होण्याकरता ब्राह्मणांनी वेदातील ब्रह्मसूत्र व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव हे वरवर म्हणावे. थोडी चुकी झाली. दुसरं काय की वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे तो आपल्यास प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करावा. ब्रह्मप्राप्ती होण्याकरिता ब्राह्मणांनी वेदातील ब्रह्मसूत्र व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव हेच वरवर म्हणावे. देव म्हणतात पार्था यालाच स्वाध्याय असे म्हणतात. आपण म्हणतो ना की माझी आजी स्वाध्याय करते. म्हणजे काय करते? ती जर ब्राह्मणाची असेल आजी, आपण जर ब्राह्मण असू तर त्यांना काय सांगितलेलं आहे की त्यांनी वेदांचं पठन करणं आवश्यक आहे. आणि इतरांनी ब्राह्मण सोडून इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचं नाव घ्यावं. आपली आजी बघा माळ ओढत असते, जप करत असते. ते काय करते? ईश्वराचं नामस्मरण करत असते. म्हणजेच काय? हाच एक प्रकारचा स्वाध्याय आहे. असो, आता तुला तप या शब्दाचा अभिप्राय सांगतो. आता इथून पुढचा जो अभिप्राय आहे तो तप आहे, की जो आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. म्हणजे भाग नंबर 5 मध्ये बघणार आहोत. तर आज आपण काय पाहिलं? सशास्त्र यज्ञ. ब्राह्मणांनी यज्ञ करायचा, शूद्रांनी त्यास वंदन करायचं, कोणीही फळाची अपेक्षा करायची नाही, अहंकार उत्पन्न करून द्यायचा नाही, मी केलं असं म्हणायचं नाही आणि वेदांच्या सर्व आज्ञा पाळायच्या. ह्याला म्हणायचं सशास्त्र यज्ञ. त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं? तर दम. त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं? दान. अगदी आपल्या शत्रूला सुद्धा अडचणीत जर असेल तर त्याला आपण जे हवं ते देणं याला म्हणायचं दान. त्याच्या अगोदर पाहिलं ज्ञान किंवा योग. त्यानंतर आपण पाहिलं विकल्प रहित असणं. म्हणजे ईश्वराशिवाय दुसरा कोणताही विकल्प मनात ठेवायचाच नाही. अशी आपण काही आज लक्षणं ही दैवी संपत्तीची वाचलेली आहेत. आज आपण इथंच थांबत आहोत. सगळ्यांना सांगतो ही दैवी संपत्तीची लक्षणं आहेत ते संध्याकाळी झोपताना नक्की आठवायची आहेत. आठवले नाही तर उद्या आपण परत याचं पठन करणारच आहोत, वाचन करणारच आहोत. हे एवढ्यासाठी
की आपल्यातला आसूर आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि आपल्यातला दैवी शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. त्यासाठी ही सगळी लक्षणं माहिती असायला हवीत. म्हणून तुम्हाला परत वाचून दाखवत आहे. परत तुम्हाला वाचून दाखवतो. ती दैवी लक्षणं संध्याकाळी झोपताना आठवायची. सकाळी जाग आल्या परत ही आठवायची. सांगतो. अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांचे ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व म्हणजेच दान, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन जे आपण आता वाचलं आणि आता उद्या येणार आहे ते तम आणि सरळपणा. ठीक आहे. ह्या सर्व याचं मनन करायचं आहे. म्हणजेच हे गुण आपल्यामध्ये येणार आहेत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी परत आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.